नमस्कार शेतकरी मित्रांनो, लाईव्ह बळीराजा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो आहे। आज व्हिडिओ बनवण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे कांदा पीक व्यवस्थापन। मित्रांनो, 4 तारखेपर्यंत ढगाळ वातावरण आहे आणि या ढगाळ वातावरणामध्ये आपल्या कांद्याची काळजी घेण्यासाठी कोणते स्प्रे महत्त्वाचे आहे त्याबद्दल आज मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे। मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे कांदे 1 महिन्याचे कांदे आहे त्यांच्यासाठी मान होण्यासाठी आणि वाढपण आणि मानपण होण्यासाठी तसेच कांदे निरोगी होण्यासाठी पहिला स्प्रे आपण रिकमेंड करतो आहे मेटाडोर। त्यामध्ये प्रोपेक्स सुपर घ्यायचे आणि त्यामध्ये केन बूस्टर म्हणून एक पोषक आलेलं आहे ते घ्यायचे आणि बुरशीनाशक म्हणून त्यांनी साप घ्यायचं आहे। हा पहिला स्प्रे झाला। ज्या शेतकऱ्यांचे कांदे भाजीवर चांगलेले आले आहे पण त्यांना पाट टिकवायची आहे आता इथून पुढे, म्हणजे करपा येऊ नये किंवा मावा येऊ नये, त्यासाठी शेतकऱ्यांनी घ्यायचं आहे रेडोमिल गोल्ड। त्यानंतर माव्यासाठी आज मार्केटमध्ये टॉपचं औषध आहे लेसेंटा, बायर कंपनीचं लेसेंटा। त्यानंतर पोषक म्हणून स्वस्तामध्ये जर तुम्हाला घ्यायचं असेल तर शक्तिमान आहे आणि ह्या स्टेजच्या कांद्यांना केन बूस्टरसुद्धा आपण यामध्ये टाकू शकतो, शक्तिमानला रिप्लेस करून। दोन्हींपैकी एक कोणतं तरी घ्यायचं आहे। त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना थोडा महागडा आणि स्प्रे घ्यायचा आहे त्यांनी कॅब्रेटॉप घ्यायचं आहे, त्यामध्ये सोलोमन घ्यायचं आहे आणि त्याला पोषक तुम्ही केन बूस्टर किंवा न्यूट्रोजन क्रिस्टल कंपनीचे जे आत्ता सध्या माझ्या डिस्प्लेला तुम्हाला दाखवायला नाही पण आपण ते न्यूट्रोजन पण यामध्ये घेऊ शकतो। त्यानंतर एलियम म्हणून एक नवीन प्रॉडक्ट आलेला आहे मार्केटमध्ये जो सध्या चांगला आहे। कृषी दूत बायोटेकचं हे औषध आहे, म्हणजे हे PGR आहे, पोषकांच्या लिस्टमध्ये येतं, तर हे एलियम पण आपण घेऊ शकतो। त्यानंतर म्हणजे हा स्प्रे जर म्हटला तर कॅब्रेटॉप, एलियम आणि सोलोमन, किंवा यामध्ये आपण लुना आणि सोलोमन याचं पण कॉम्बिनेशन चांगलं आहे, त्यामध्ये सुद्धा आपण एलियम हे ॲड करू शकतो। यावर तुम्ही क्लिक करून ठेवू शकता। तर 4 दिवस तुम्हाला काळजी घ्यायची, खूप काळजी घ्यायची। 4 दिवसानंतर तुम्ही लवकरात लवकर स्प्रे टाका, किंवा उद्या म्हणजे आज 1 तारखेला उद्या 2 तारखेला जरी स्प्रे घेतला तरी चालेल। यापैकी कोणताही एक स्प्रे आपण घेऊ शकतो। तुम्हाला स्प्रेचं शेड्यूल डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकलेलं आहे आणि चॅनलवर जर आपण नवीन असाल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला नक्की विसरू नका। धन्यवाद।